भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानाच्या वतीनं 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप। गेली 12 ते 13 वर्षापासून हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांकरता यशस्वीरित्या राबवत आहेत। पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानच्या वतीनं आज रविवारी 14/6/2026 रोजी सकाळी 11 वाजता गरजू गरीब होतकरू 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मंदिर समितीच्या सदस्यांच्या हस्ते वह्यांचं वाटप करण्यात आलं। दाजीपेठ येथील श्री व्यंकटेश्वर देवस्थानम इथं संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंदिराचे मुख्य अर्चक श्री कार्तिक स्वामी यांच्या हस्ते वेद मंत्रोच्चारात वह्यांचं पूजन करण्यात आलं। पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये सोलापुरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शन करता येत असतात। मंदिराच्या वतीनं प्रतिवर्षी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात येतं। गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा जयघोषात विद्यार्थी वह्या घेत होते। वह्या घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह जाणवत होता। या कार्यक्रमास मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी व पालखी सेवक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रोजी जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलंय। यावेळी पूर्व भागातील विद्यार्थी पालक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। पविनोत्सव कार्यक्रम लकी ड्रॉ योजना 2026 सालाबाद प्रमाणे श्रावण मासात 55वा पवित्रोत्सव कार्यक्रम 28/8/2026 ते 1/9/2026 पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे। या उत्सवासाठी पूजा करता देणगीच्या माध्यमातून एकूण 6000 रुपये देणगी पावती देण्यात येईल। त्यापैकी 1100 भाग्यवान मानकरी निवडण्यात येणार आहेत। निवडलेल्या भक्तांना 5 दिवस पवित्रोत्सव कार्यक्रम काळात 1 दिवस पूजेसाठी बसवण्यात येईल। त्याकरता इच्छुक भक्तांनी रुपये 200 देणगी देऊन या पूजेचा लाभ घ्यावा। शनिवारी 6 जून 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता देणगी पावतीचं कुपन देण्यास सुरुवात झाली आहे। उत्सव मूर्ती अभिषेक पूजेला बसवण्यात येईल अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे।